सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी बाबा निघाला तुम्ही? हो वाजले किती? काय रे काय काम होतं? काम म्हणजे ते अरे बोल ना काय काय पाहिजे का? हो ब्लू टाय हवा होता. अरे मग घाबरतो काय? तिथे कपाटात समोर ठेवला घे जा. अजूनही अंबरात भेट आपुली. काय शिर्या आज काय विशेष? हो जिमखान्यावर फंक्शन आहे आमच्या आज. हा अच्छा अच्छा अच्छा. बा बघू जमतोय ना आता व्यवस्थित? अरे न जमायला काय झालं? सवयीनी होतं हळूहळू आणि युजर फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे, काय प्रॉब्लेम नाही आता. ए तू काय 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 करतोस काय तू? एक मस्त मेसेज आहे मित्राला पाठवतो ना. हा नको. तरी मला डाऊट आला माझं बिल एवढं काय येतं? बिल तुमचं प्रिपेड आहे ना तर? होतं. मी बिलिंग करून घेतलं ते. अरे गेल्या महिन्यामध्ये मला 120 रुपये बिल आलं SMS चं. अजून मला धड मेसेज नाही पाठवतायत. मी दाखवतो सोपं आहे. नको इकडे दे. बाबा काय ते? मी मोबाईल घ्यायचा विचार करतोय. काय मोबाईल? कशाला? तुला कशाला हवाय मोबाईल? कशाला म्हणजे मी तुम्हाला मोबाईलवर फोन करेन ना, मग आपण बोलूया ना बराच वेळ फुकट. म्हणजे म्हणजे मोबाईल टू मोबाईल फ्री आहे ना. अरे हो पण बिल येणारच ना. आणि हँडसेट कोण देणार तुला? तो विकतच घ्यायला लागणार ना, का तुझा जिमखाना स्पॉन्सर करताय तुला? काय बाबा तो घ्यायचा आपण. अरे पण कशाला? काय गरज काय आहे? आपण एक काम करू, ऑफिस मधून आल्यानंतर आपण रोज तासभर एकमेकांची गप्पा मारू बस. गरज म्हणजे बाबा बाबा गरज आहे. अरे पण का? जिमखान्यात जातोस तू, तुझ्या टेबल वरती समोर फोन आहे, तुला मोबाईल कशाला पाहिजे? तू काय ग्राउंड वर जातोस? हो मी ग्राउंड वर जातो. आणि बाबा मी ग्राउंड वर गेलो ना की बराच वेळ ग्राउंड वर असतो. आणि मग मी ग्राउंड वर असताना फोन आला तर? काही नाही, तुमचा पिऊन हाक मारतो तुम्हाला. मी बघितलंय. तू मला शेंड्या लावू नकोस तू. इथे बिल आलंय 1300 रुपये. त्यांनी झालं जीव हैराण मला. त्यात तुमचे SMS. मी नाही शाला का? कळलं. तुम्ही दोघांनी यापुढे अजिबात हात लावायचा नाही मोबाईलला. तायचा नुसता बहाणा होता, मला काय कळत नाही काय? चला. ही पोरं पण ना कहर आहेत रे. आबा ठेवा ना खाली. काय रे शिर्या, शेखरनी तुला सकाळी काडे चिराई दिलं की काय? डोस डोस म्हणजे चेहरा एकदम कडू झालाय म्हणून म्हटलं मी. बघा ना उगाच. उगाच तो देणार नाही. तू काहीतरी डांबीसपणा फाजीलपणा केला असणार. काही नाही हो, फुकटचं लेक्चर आहे मला. असं काय? विषय तरी काय होते लेक्चरचा सांग ना. मोबाईल. मी म्हंटल बाबांना की मला मोबाईल घ्यायचा. पुढे बोलू नको. अरे घोड्या मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आणि म्हणतो मी काय केलं नाही म्हणून. बाबा माझा पॉइंट तरी ऐकून घ्या. मी फक्त म्हंटल की अरे कसला कर्माचा पॉइंट? तुला गरज काय होती हा मोबाईल बद्दल बोलण्याची? अरे आधीच तो खवळलाय मोबाईलचं, त्याचं बिल भयंकर आहे म्हणून. तुम्हाला कधी कळलं? कधी कळलं म्हणजे रात्री म्हणाल ना मला तो मोबाईल केवढं भयंकर बिल आलं. टेन्शन मध्ये होता भयंकर. बाबा हे तुम्ही मला नाही सांगायचं. अरे तुला सांगण्याची मला संधी दिलीस का? तू सकाळी सकाळी त्याच्याबरोबर मोबाईलवर परिसंवाद करायला जाणार हे मला तू आधी सांगितलं होतं का? कसला परिसंवाद? मी फक्त म्हंटल की बाबा मला मोबाईल हवा. लगेच सुरू झाले. अरे पण
गरज काय होती? गरज होती नाही, गरज आहे आबा. मला मोबाईलची नितांत गरज आहे, सांगून ठेवतो. मला मोबाईल हवा म्हणजे अरे मोबाईलची नाही, हे बोलायची काय गरज होती सकाळी सकाळी? तुला मी 1000दा सांगितलं, तू काय वेळ बघून बोलत जा. तू काय ऐकत नाही, मग रडत बसतोस. आबा मी नाही रडत हा. तू रडत नाही शिर्या? नाही. म्हणजे तू निर्लज्ज आहेस. तुला काय जायचं नाही का रे आज? जा लवकर, नाही तर मी आंघोळीला गेलो की तू दरवाजा बडवत बसशील. मग जा. आणि बघ हे शेखरच्या समोर जाऊ नको. का? अरे काय विचारतोस का म्हणून? तुला हौस आहे का तोफेच्या तोंडी जायची? हा, गाढवासारखे प्रश्न विचारतो. चाल. आजचा दिवसच खराब दिसतोय. जो तो लेक्चर देतोय. राशी भविष्य बघायला हवं. आबा पेपर द्या जरा. अच्छा, आंघोळ येताना पेपर कशाला? हा काय आज टॉवेल पंचा नाहीये? हा पेपर गुंडाळणार कमरेला? शपथ. चला का? अगं ते हे कुठे आहे? मी कुठे ठेवलं आता? चिमटा कुठे? चिमटा हा घे. हा. ए आई ग, अगं तू हळू बाजूला हो बरं. मला अगं किती घाई आहे. हे बघ, माझी भाजी करपली इथे. काय आहे? काय हवंय तुला? आता तुम्हाला काही मागू नकोस हा. माझ्या पोळ्या व्हायच्यात आणि भाजी पण. काय हवंय? कॉलेजला जाणार नाहीयेस का? तेच सांगायला आलीये, यायला उशीर होणार आहे मला. का? का म्हणजे एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत आई. अगं काल पण होती ना एक्स्ट्रा लेक्चर्स तुझे? हो मग एवढा पोर्शन राहिलाय माहितीये. एक्स्ट्रा लेक्चर्सच करा हा. नाही तर त्याच्या नावाखाली अभ्यास वगैरे सोडून दुसरंच काहीतरी. आई काही काय बोलतेस, मी नाही ऐकून घेणार. ए अगं मी आपलं सहजच म्हटलं. काही नाही काही कानावर येतंय, डोळ्यांना दिसतंय. पण मी तुला तशी वाटते का? आई तुझा ना माझ्यावर विश्वासच राहिलेला नाहीये. तसं म्हटलंय का मी? म्हणायला कशाला पाहिजे? अर्थ तोच झाला ना. अगं शलाका. शलाका. अरे योगिता, शलाका कुठे गेली का? ती गेली कुठे? कॉलेजला. का रे, काही काम होतं का? अगं नाही ग, सहज मी. मामा आज मामी काही बोलली का रे शलाकाला? का ग? नाही, जाताना ती जरा चिडचिड करत होती. खाल्लं पण नाही तिने नीट, म्हणून म्हटलं. ही श्यामलपणा कधी कधी. जाऊ दे. काय ग, कुठे बाहेर निघालेस का? हो, जरा टाऊनला चक्कर मारून येते. सहज? हो. अरे माझी एक मैत्रीण होती हॉस्टेलला पुण्यात. तिचं एक्झिबिशन आहे जहांगीरला, म्हणून म्हणलं जाऊन यावं. तुला फोन आला होता? नाही रे, तिला इथला नंबर कसा मिळणार? मी पेपरमध्ये वाचलं, म्हटलं सरप्राईज व्हिजिट द्यावी. कशी वाटली आयडिया? बॅड लक. मला वेळ असता तर मी सुद्धा आलो असतो. चल ना मग. नाही असू दे. ओके. अगं टाइम नाही ऍडजस्ट होणार. तू जा मग. हा चल. मामा ते मामीला. डोंट वरी, मी सांगतो तिला. हा थँक्स. बट डोंट मेक इट अ हॅबिट. येस सर. आई येतो का? अगं शिर्या थांब. शिर्या थांब. तू कुठे चाललाय? जिमखान्यावर. हा मी पण येतोय. कुठे? जिमखान्यावर. जिमखाना नाही रे, मला हॉस्पिटलमध्ये जायचंय. ते जोशी आहेत ना, त्यांना ऍडमिट केलं हॉस्पिटलला. जोशी म्हणजे ते गोरे घारे नाही, काळे घारे. का? ते जरा ब्रॉन्कायटिसचा त्रास आहे ना, तर त्यांना काल रात्री बरं का श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याचा आवाज येतो. तुम्हाला कधी काल रात्री अहो सांगितलं का नाही? डॉक्टरना नाही का बोलवतं? सामान्य मला नाही. जोशी काकांबद्दल सांगतायत. ते गोरे घारे आहेत ना. गोरे घारे नाही, काळे घारे. त्यांना श्वासाचा त्रास होतो. त्यांना ऍडमिट केलं. बरोबर. तुम्ही कुठे निघाला आता? यांच्यावर हे बघा. त्यांना कुठे ठेवलंय? ते आपलं सिद्धी हॉस्पिटल आहे ना, सिद्धी. ओ अहो, पण ते खूप लांब आहे. तुम्ही दोघच जाणार एकटे? शिर्या तू एक काम कर, तू यांच्या बरोबर जा. काय गरज नाही. अरे जवळ आहे. किती स्टॉप्स आहेत? 2 स्टॉप बस जातो. अहो 2 कसले कुठल्या कुठे आहे? शिर्या तू एक काम कर, तू हे ना रिक्षामध्ये बसून दे. अहो बसच्या वाटेला जाऊ नका, खूप गर्दी असते सकाळ सकाळी. काय होईल आबा की नेने काका ना बस मध्ये चढतील, तुम्ही खालीच राहा. शिर्या आता पुरे बाबा. चला. आबा चालताय ना? चालताय ना? हो. याही येतो का? अगं येतो. श्यामाला येतो. ये रे. हो. या हो. हो. या हा. सोसायटीतल्या आपल्या बरं का लोकांना मोठा यक्ष प्रश्न पडणार आहे. कसला यक्ष प्रश्न आबा? म्हणजे टिपरे कुटुंबातले 3 खंदे पुरुष एकत्र कुठल्या कामगिरीवर चालले आणि त्या तिघांबरोबर हा 4था खांदेकरी कोण? शलाका, तुझ्याकडे आहेत ना गो नोट्स? हो. वाव गुड. हे बघ, मग मी त्याच नोट्स झेरॉक्स करून घेईन. हा म्हणजे मला घरी जाऊन परत लिहायला नको. तुला माहितीये
लिहिण्याच्या बाबतीत मी किती आळशी येते. नाही तर मी असं करू का, मी श्वेताला विचारते. अगं तुला माहितीये श्वेताला मॅडमनी इम्पॉर्टंट नोट्स दिले आहेत. अगं पण ती गेली घरी मग अशीच. त्यात काय, आपण आणू ना तिला परत. कसं? हे बघ, आता मी तिला मेसेज पाठवते, मग आपल्याला कळेल ती कुठे येते. आणि जर ती ट्रेनमध्ये चढली नसेल तर आपण तिला गाठूया. काय बरं आहे ना, मोबाईल असल्याचा किती उपयोग होतो. मग हे बघ, आला पण तिचा मेसेज. वाव, अगं ती थांबतीये स्टेशनला. चल आपण जाऊया. मी कशाला येऊ? नोट्स तू तुझ्या बरोबर नेणार. अगं चल ग. अगं नको, आधीच उशीर झालाय. आई घरी वाट बघत असेल. हे बघ, आपल्याकडे मोबाईल आहे की नाही, मग आपण एक काम करूया. आधी मी तुझ्या घरी फोन करते आणि तसं कळवते, नंतर माझ्याही घरी फोन करूया. मग तू माझ्याकडे चल आणि मग तिकडनं घरी जा. नको, मी स्टेशनला येते, नोट्स घेऊन निघते. आपण तिकडेच झेरॉक्स करूयात. बरं बाई, पण आता चल, त्यात ती श्वेता वैतागून निघून जाईल. अगं आता कसला विचार करतेयस? मी पण मोबाईल घ्यावा असा विचार करतेय. वाव, वाटतोय ना? मग बाबांना पटव. लेक्चर नको रे बाबा. अगं पटव म्हणजे मोबाईल द्या असं मस्का नाही मारायचा. मग अगं त्यांना त्याची गरज पटवून द्यायची. म्हणजे मग त्यांनाच वाटायला हवं की आपण हिला मोबाईल घेऊन द्यावा. बघ असं करून. आय विल ट्राय. यू मस्ट ट्राय. अगं माझ्याकडून शिकत जा ग जरा, मग बघ. झालं तुझं सुरू? चला, श्वेता वैतागून गेली असेल तिकडे. चल चल. अरे यार डोकं फिरलं यार. कसली पोरं आहेत ती. अख्खा ग्रुपच होता. अरे काय भांडला मिळलंच की काय त्यांच्याशी? अरे भांडण वगैरे झालं नाही रे. अरे फॅशन बघ त्यांची. अरे फॅशन करा, पण ही अशी. त्या पोरीने तर लाज लज्जा सोडलेली आहे. अरे पोरीनी सोड रे, त्यांच्या घरच्यांनी सोडले लाज लज्जा. त्यानं जर काही असती तर त्यांनी असे कपडे घालायला दिले असते का त्यांना? अरे ही आजकालची पोरं आहेत ना, जाम चॅप्टर झाली आहेत. आई बापाच्या डोक्यावर मिऱ्या वाटून मोकळे होतात. आमच्याकडे ते एक सुख आहे रे बाबा. शिर्या तसा शांतच आहे पहिल्यापासून. मला शलाकाची जरा काळजी होती, पण नाही, ती पण खूप शहाणी आहे. ओव्हर फॅशन नाही, मेकअप नाही, हट्ट म्हणून नाही की मला हे पाहिजेच. कौतुक आहे रे. मला पूर्वीपासून त्यांचं कौतुक आहे. अरे शेखर, मी ऑफिस मध्ये पण सांगत असतो की पोरं पाहिजे ती शेखर सारखी. पण कधीच नाही, तुला सांगतो, कधीच नाही. छान चोकी नाही, काय नाही. अर्थात आम्ही अशी सक्ती केली त्यांच्यावरती असं काय नाहीये. आबांचे संस्कार आहेत. आमच्यावरही तेच आहेत म्हणा. वाटत नाही. म्हणजे चहाचे पैसे कुठे दिलेत? देतो. ए थांब रे, वेळेस का मी थट्टा गेली? अरे नाही रे ना, मी थट्टा गेली. पकड एक मिनिट. अरे काय यार तू. पण शेखर काही बोला, आपल्याला ते एक टेन्शन नाही. कसलं रे? लग्न केलं नाही म्हणून पोरांचं. त्याचं टेन्शन घेऊ नको, आबांकडे पाठव तू. ते बघू रे. अरे बघू काय, गाढवा एक पोरगी बघा ती लग्नासाठी, मग पुढचं पुढे. आलेत, मूळ मुद्द्यावर आलेत. हे किती झाले पैसे? चला का काय आहे? चमचा. अगं ते नाही बाई, तुला काही घड्याळ वगैरे कळतं का? 12:30ला येणारी मुलगी तू 2 वाजत आले, अजून आली नव्हतीस तू. किती काळजी वाटली मला. अगाई एक्स्ट्रा लेक्चर होतं आज. आता परीक्षा जवळ आली आहे ना, रोज असं होणार आहे. अगं एक फोन तरी करायचा बेटा. आई कुठून करणार फोन? तेवढ्यासाठी बाहेर यावं लागतं. हा, बाहेर कशाला? आई पब्लिक टेलिफोन कॉलेजच्या बाहेर आहे. उगाच थापा मारू नकोस शाला का. थापा काय, खरं सांगतेय मी. मग त्या प्रियानी कसा केला फोन? प्रियानी, तुला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे काय? मी वाट बघून फोन केला तिच्या घरी. मला वाटलं कॉलेजमधनं येता येता अडकलीस की काय तिथे तू. तिथे मला कळलं हे एक्स्ट्रा लेक्चर्स वगैरे. म्हणजे बघ, तिला घरच्यांची काळजी आहे आणि तू काय शाला एक फोन नाही करायचा. मामी किती काळजी करत होती माहितीये. योगुताई तेच सांगते ना, मी कुठून करणार होते फोन? कुठून मला ते प्रियानी कसा केला? हा, प्रियाकडे मोबाईल आहे. काय? आई प्रियाकडे मोबाईल आहे, राधिकाकडे मोबाईल आहे, सगळ्यांनी मोबाईल घेतलाय, फक्त माझ्याकडे नाहीये. म्हणजे तुला मोबाईल हवाय? अगं कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आहात ना तुम्ही, काय गरज आहे तुम्हाला? काय काय योगिता, काही गरज आहे का? मामी, मोबाईल ही काळाची गरज आहे. गरज आहे का असं मी विचारतेय तुला. हा म्हणजे तशी नाहीये गरज, पण बिन काही नाही, तू अगदी बरोबर बोललीस, गरज नाहीये. माझ्याकडे मोबाईल असेल तर मी सांगू शकीन ना, एक्स्ट्रा लेक्चर आहे, उशीर होतोय, काही काळजी नाही तुला. करेक्ट आहे शलाकाचं. मामी अगं एक्स्ट्रा लेक्चर वगैरे असेल. नाही, मी प्रियाच्या घरी फोन करून विचारेन, मला कळल्याशी कारण आहे ना. आणि एक काम कर, त्या प्रियाचा मोबाईल नंबर मला आणून दे, कळलं ना. हात धुतलेस का तू? मी पोळ्या गरम करते, जेवायला वाढते. तू हात धुत. आता तू चिडून जेवणार नाहीयेस का? हात धुवून येते.
सेवा करते. ही कालच्या सिनेमातली ना ग योगिता? नाही नाही ती वेगळी होती. नाही ग, काल बघितल्यासारखी वाटते मग. अगं तिथे लिपस्टिकच्या ऍड मधली नाही का? कोण का? ती गेली. सिरियलच संपली. मम्मी शिरा कुठे आहे ग? खाली असेल मित्रांबरोबर. याला काही घड्याळ वगैरे कळतं की नाही? त्यालाच विचार. तो आहे का पुण्यात? पण आता त्याच्याकडे मोबाईल असता ना तर पटकन त्याला फोन करता आला असता ना, 1 मिनिटात घरी आला असता. आणि माझ्याकडे असता तर मी त्याला दिला असता ना थोडा वेळ. का अगं सकाळपासून 50 वेळा हे झालंय. तुला कंटाळा कसा येत नाही या गोष्टीचा? हा काही डोकं बिकं फिरलंय का काय तुझं? मोबाईल मोबाईल मोबाईल. हा जाऊ दे ग मामी, गंमत करते ती. नाही गंमत वगैरे नाहीये योगिता. असंच डोकं फिरल्यासारखं करते सकाळपासून. अगं काय अभ्यासाची काळजी आहे की नाही? परीक्षा तोंडावर आली आहे ना. करते ना मी अभ्यास. तू काहीतरी काय बोलते? मी बोलत नाही, तू जास्त बोलू नकोस. तू आलीस कशी बाहेर? तू अभ्यास करत होतीस ना. चल आज जा, आज जा. शलाका काय ग मामी, इतकं नाही ग बोलायचं. काय ग, काय झालं? श्यामल तू कशाला विषय वाढवतेस उगाच? मी काही विषय वगैरे वाढवलेला नाही. तुम्हाला काही यातलं माहित नाहीये. सकाळपासून तिचं डोकं फिरलंय मोबाईल मोबाईल घ्या म्हणून. अगं पण मामी काय झालं? शलाका रडती आतमध्ये. शलाका, ए शलाका, अगं रडतेस काय तू? ऍक्ट्रेस होणार आहेस ना? हा, कम ऑन मिस इंडिया. ए अगं रडून काही होत नाही ग. उठ भगवती, उठ. अगं रडून काही होत नाही ग. डोळे पुस आधी, डोळे पुस. चल मी घेऊन देतो तुला मोबाईल. खरंच? खरंच, आय एम नॉट जोकिंग. थँक्यू बाबा. हा पण आमचं एक काम करावं लागणार तुला. काम? म्हणजे काय? मोबाईल काय असाच नाही मिळणार आहे तुला. आमची एक अट आहे. कोणती? टीवायच्या परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास मिळवून दाखवायला लागेल. दुसऱ्या दिवशी मोबाईल देतो तुला. चालेल. कबूल? कबूल. पण नक्की ना? अरे कम ऑन यार, बाबावर विश्वास नाही तुझा? आहे. मग आता अभ्यास करणार का झोपणार? आता अभ्यास करणार. सकाळी लवकर उठता येत नाही ना मला. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. शेखर, स्वयंपाकघरात काय पडलं बघ रे? कोण धडपड नाही माहिती. मी शेखर. तुम्ही झोपा झोपा झोपा, तुम्ही झोपा. अहो नाही असं झोपा झोपा. ठीक आहे ठीक आहे. अरे गोंगाट कसला चाललाय रे? श्यामला, शलाका, योगीचा सगळ्यांचे आवाज येत होते. काय चाललंय? हा ओ काही नाही बाबा. काय झालं माहितीये का, श्यामल आहे ना, ती जरा शलाकाला बोलली म्हणजे काय, म्हणजे डाफरली. सारखं डाफर जाऊ नका रे. अशा ना अभ्यास करणार नाही ती. अभ्यास 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 असं म्हटलं तिला अभ्यासाला कंटाळ येईल. तर अजून मधून टीव्ही बघू दे ना तिला. अहो तसं नाही बाबा, कारण थोडं वेगळंच होतं. वेगळं म्हणजे योगिताबद्दल? योगिताचं नाही हो. अहो ही शलाका मोबाईल घ्या म्हणून मागे लागले. अरे नारायणा, ही काय तर साथ आले की काय? सकाळी हा आपला शिऱ्या विचारत होता. तो गाढव आहे हो. तू त्याला लेक्चर दिलंस, मी सुद्धा त्याला एक डोस दिला. आता आज तो विचारणार नाही पुन्हा. तरीच नंतर त्यांनी काही विषय काढला नाही. आता ही सुद्धा नाही काढणार. म्हणजे तू शलाकाला लेक्चर दिलंस? अहो तिला काय लेक्चर देणार? रूम मध्ये जाऊन रडत बसले ती आता. अरे कर्मा, मग? अहो मग काय बा, मी तिला जाऊन एक मधाचं बोर्ड लावलं. तिला म्हटलं टीवायला जर फर्स्ट क्लास काढलास ना तर नक्की मोबाईल घेऊन देईन तुला. खुश झाली, लगेच अभ्यासाला लागली. कशी वाटली आयडिया? वाईट, अतिशय वाईट. का? का म्हणून काय विचारतोय? हे बघ, हा चुकीचा पर्याय, चुकीचा मार्ग आपण त्यांच्या समोर ठेवतो. कळलं का तुला? म्हणजे आता हे बघ, हे अभ्यास करायचा तो मोबाईल साठी असं तुझी सत्य समजूत होणार आहे. हे आमेश दाखवून काम करून घ्यायचं ही वृत्ती अशानं बळावते.
याचा परिणाम, वाईट परिणाम पुढल्या आयुष्यावर होतो. म्हणजे कर्तव्य म्हणून काही करायचं असं हे विसरायलाच होतं त्यांना. हे आम्हीच दाखवलं की काम करायचं. ही वृत्ती पुढे भ्रष्टाचाराला खतपाणी घालते आणि त्याला आपणच जबाबदार असतो. हो 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 आबा, बरोबर आहे तुमचं, पण अहो दुसरा काही मार्गच नव्हता ना त्यावेळी. हो तिची समजूत तर पटायला हवी की नाही? ते ठीक आहे, पण हे तिला कळायला हवं. म्हणजे काय बरं का शेखर, फर्स्ट क्लास मिळवणं हे तिचं ध्येय असायला हवं. हो, म्हणजे मोबाईलसाठी म्हणून तिने हे करावं हे बरोबर नाही. म्हणजे उद्या तिला फर्स्ट क्लास मिळाला नाही तर तिला दुःख कसलं होईल? फर्स्ट क्लास न मिळायचं नाही, मोबाईल न मिळाल्याचं. तुला आनंद होईल पैसे वाचल्याचं मोबाईलचं, गोष्ट वेगळी. पण म्हणजे हे असं असू नये. तुला काय वाटतं? नाही नाही, बरोबर आहे आबा तुमचं. म्हणजे मुलांची प्रगती व्हावी पण चुकीच्या मार्गाने ती होऊ नये. काय? हो हो हो. तर तिला तू पटवून दे. हा, चाव तुझ्या सवडीने, म्हणजे अगदी आत्ताच असं नाही. हो आबा तुम्ही झोपा आता, मी बोलतो तिच्याशी. हा शलाका, बाबा आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला सगळं. नाही इट्स ओके. नाही कसं, माझं चुकलं. पण मी ठरवलं आता अभ्यास करायचा फर्स्ट क्लास साठी, मोबाईल साठी नाही. गुड. बाबा आई कुठे आहे? सॉरी म्हणायचंय. किचन मध्ये असेल. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.